चेहरा असा उतरलेला का? आज मोठाच गहजब केला सगळ्या बायकांनी. कशावरून? रमा गेलीये माधवा बरोबर बाहेर. जाताना मला सांगूनच गेली होती, पण नंतर मी स्वतःच मंडईत गेले. रमा गेल्याचे घरात कुणालाही ठाऊक नव्हते, म्हणून सगळ्यांनी मलाच बोलावला. त्यावरून त्यात त्यांचे काय चुकले आम्हाला सांगाल? हो, माधवाचे हे असे वागणे, थिल्लर वागणे आम्हासही पटत नाही. आम्ही त्यास वारंवार सांगितलेले आहे की तुमचे नवमतवादी विचार हे उंबऱ्याच्या बाहेर ठेवीत जा. पण अलीकडे बघतोय तर हे विचार आता घरामध्ये सुद्धा शिरलेले दिसत आहेत. वारंवार सोनबाईस असे बाहेर फिरावयास घेऊन जाणे, हे जर आपल्या घरातल्या वडीलधारी बायकास पसंत नसेल तर त्यात त्यांचे काय चुकले? हो, आणि ही समज सोनबाईस तुम्ही द्यायला हवीत. तुम्ही. अलीकडे आम्ही पाहतोय आपण माधवाला सातत्याने पाठीशी घालीत आहात आणि हे आम्हास पसंत नाही. महिन्याभरापूर्वीचा माधव आणि आत्ताचा माधव यात फार फरक पडलाय. हो, आपला माधव संसारात रमतो आहे. मला वाटले रमेला तो स्वतः बरोबर घेऊन जातोय ही चांगली गोष्ट आहे, म्हणून मी. तुम्हाला माझे वागणे आवडले नाही का? तुमचीच इच्छा होती ना की माधवाने उदासी सोडावी, संसारात रमावे. एक सांगू का? नाही म्हणजे सुभद्रा वहिनी आल्यापासून जो तो कागाळा करायला लागला आहे. कोणत्याही क्षुल्लक कारणावरून विनाकारण वाद होतो आहे. घराची शांतीच हरपल्यासारखी झालीये. यांचा मुक्काम हालण्याचेही काही नाव नाही असे सगळ्यांना वाटते आहे. आपल्या तोंडी ही भाषा शोभून दिसत नाही. आमचे वहिनीस रागावणे वेगळे आणि तिचे हाकलून देण्याची भाषा करणे वेगळे. नाही नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण या घरामधल्या यजमानीनबाई आहात. त्या घरातल्या पाहुण्यांना हाकलून देण्याची भाषा करणे हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. भरल्या घरामध्ये बायकांचा उद्धार कशासाठी? घरातल्या बायकाच एकमेकींची वाद. पण जाऊ दे, ते जाऊ दे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, रमेश समज देणे हे अत्यंत महत्वाचे आहे आणि ते तुमचे काम आहे. ते असे माधवाने ते शिकवणे, तिच्याबरोबर बाहेर फिरावयास जाणे हे आम्हास पसंत नाही. हे नवमतवादी विचार 4 दिवस ठीक आहे, पण म्हणावे ते योग्य नाही. त्यापेक्षा घरामध्ये लक्ष द्या. सर्वात जास्त लक्ष आता तिने घरातल्या स्वयंपाकघरात द्यायला हवे. कळे का? फूडपणा कमी करा म्हणावं आणि मनापासून कामे शिकून घ्या. तुम्ही जरा ती समज द्या. म्हणजे तशी रमेशची काळजी आम्हासही आहे, पण जरा धाकात ठेवा तीस. नाही, अति लाडाने बिघडावयास नको. तुम्ही जर तिला धाकात ठेवलेत आणि हे जर इतर बायकांनी पाहिले तर त्यांची तोंडे आपोआप बंद होतील. असो, आम्ही काय म्हणतो याचा जरा विचार करा. खरेच बायकांना ओठ मुळे नसतातच, फक्त कान तेवढे असतात. पुरुषांनी सांगायचे आणि बायकांनी ओठ मिटून फक्त ऐकायचे. खरोखरच आजच्या या कार्यक्रमामुळे मनाचा हुरूप अगदी वाढलाय. असे हे पुनर्विवाहाचे प्रसंग समाजात वारंवार येवत, त्यामुळे अनेक स्त्री पुरुषांच्या आयुष्याचे कल्याण होईल. होय, विष्णू शास्त्रींचे काम अतिशय धडाडीचे आहे. ज्या गोष्टींचा प्रचार ते आपल्या लिखाणातून करतात त्याच गोष्टींचा वस्तुपाठही त्यांनी आज घालून दिला. आणि आजच्या कार्यक्रमात आपण आपल्या सौभाग्यवतींना घेऊन आलात याचा आम्हास विशेष आनंद झाला आहे. होय, आपल्या विचारांशी त्यांची आत्तापासूनच ओळख होणे गरजेचे आहे.
स्त्रिया शिकतात, निर्भीडपणे समाजात वावरतात, आपले विचार मांडतात, हे त्यांना कळणे गरजेचे होते. आणि या निमित्ताने आमच्या मित्रपरिवाराशीही त्यांची ओळख झाली. आणि तुम्ही यांना घरी अक्षरओळख करून द्यायला सुरुवात केली आहे हेही आम्हाला समजले. त्यांना अभ्यासाची गोडी लागली आहे हे जाणवले. खरंच खूप आनंद झाला. आता सवडीनी यांना घेऊन एकदा घरी या, म्हणजे आमच्या शांताचीही ओळख होईल. हो अवश्य. बरं येतो तर आम्ही. नमस्कार. या, बरे वाटले. समविचारी माणसं एकत्र आली की वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही. कळतो तो केवळ आनंद. रमाबाई, आज तुमची अतिशय विद्वान सद्गुणी लोकांशी ओळख झाली आहे. आता आपण सगळे असेच नेहमी भेटणार. हो, कधी अशा प्रसंगी, कधी सभेस किंवा कधी एखाद्या चर्चेसाठी. फक्त स्त्रियांच्याही स्वतंत्र सभा देखील आहेत. तुम्हास नीट वाचता येऊ लागले की तुमची तेथेही ओळख करून देऊ. यासाठीच वाटते तुमचा अभ्यास लवकरात लवकर व्हावा. बरे, आज घरी गेल्यानंतर कदाचित तुम्हास रागे भरतील. का? तुम्ही आमच्या बरोबर फिरावयास आलात म्हणून. पण आपण दुरुत्तर करावयाचे नाही आणि त्यांनी बोल लावला तरीही मनास लावून घ्यावयाचे नाही. म्हणजे त्यांचे आणि आपले विचार हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. आपण त्यांच्या विचारांप्रमाणेच वागावे यासाठी ते रागे भरतील. पण आपण त्यांची मने न दुखावता, वडीलधाऱ्यांचा अपमान न करता, होता होई तो आपल्याच विचारांप्रमाणे वागावयाचे आहे. कळले ना? थोडेसे कळले. पण आपण सांगाल ना, अगदी तसेच वागेन मी. म्हणजे मला कळेल हळूहळू. तुमचा हा उत्साह, खरेपणा आणि आत्मविश्वास आम्हाला फार आवडतो. खरेच? हो. आता आपण आधी तुळशी बागेत आणि जवळपासच्या दुकानात फेरफटका मारूया. म्हणजे आज घरी गेल्यावर जो भूकंप येणार आहे त्याचा बंदोबस्त करूया. म्हणजे तो भूकंप बहुतेक टळेल आणि तुमचा सूनमुखाचा कार्यक्रम चांगला होईल. पण सूनमुख म्हणजे काय? रामाबाई, सगळे येथेच सांगितले तर सूनमुखाची गंमत ती काय? असे होय? हो, असेच. चला आता. चला. सोमण काकू, हळदी कुंकवाची आमंत्रणे पाठवली आहेत ना सगळी व्यवस्थित? हो, सर्वांना पाठवली. अगं दुर्गे, आमंत्रण न जायला काय झालीये? वाड्याची शिस्त आहे हो वर्षानुवर्षाची. इतके हळदी कुंकू समारंभ केले आम्ही. पण मी म्हणते, अगो जिच्यासाठी हा समारंभ चाललाय ती आमची मानाची सवाशीण आहे कुठे जागेवर? आहे ती गेली आहे भटकायला. भटकायला म्हणजे काय? नवऱ्यासोबतच गेली आहे ना. मग तुमचा काय एवढा जळफळाट? ऐकले मी मगाशी माईला काय बोलला ते ऐकले मी. लेक म्हणून सांगत नाहीये हो, पण सारे जग जाणते माई आणि रमा सुद्धा गरीब गाई सारख्या आहेत हो. म्हणून काय वाटेल ते बोलायचे त्यास. आता रमा माधव आले की काही बोलू नका कुणी. मी समजावेन त्याला. झाले, तुम्ही समजावणार म्हणजे कल्याणच झाले हो. नाही आता तुमच्या तालावर नाचायला लागले हे घर, तर 57च्या लढ्याची झाली ना तशी गत होईल हो या वाड्याची. ते काही नाही, नसते लाड चालायचे नाहीत हो. येऊ दे दोघांना बाहेरून. अशी खडसावते ना आज. मी कशाला? भाऊजीच बोलणार आहेत हो माधवाशी. बाहेर दाखले मालक आणि रमा वहिनी आल्यात. हो, चल ग दुर्गे बघूया. अगो
अगो ऐक माझे, बोलू नकोस तीस. कठीण आहे. भाऊसाहेब, मी तर म्हणते दोघं आली ना की चांगली खडसावा हो त्यांना. कुणाला विचारून जाण्याची पद्धत नाही, थोरा मोठ्यांचा मान ठेवणं माहित नाही. अरे आबा, आज भाऊसाहेब रमाला असे रागे पडतील की मज्जा येणार रे. मला असे देखील वाटते की आज छडीचा मार देखील बसणार आहे. मज्जा येणार आहे, खूप मज्जा. हे आपल्यासाठी. हे काय? स्वतः म्हणाले की आपल्या लग्नाबद्दल आपण प्रत्येकास काहीतरी छानसे द्यावे.